संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य देवता आई भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडाजी यांना मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर गाडगे सर, ज्यांचा आपण सेवापूर्ती समारंभ इथं आयोजित केलेला आहे, त्या गायकवाड मॅडम, ज्यांचा पदोन्नतींनी ज्यांचं पदोन्नती झालं त्यांचं आपण आता मार्गदर्शन ऐकलं, त्या डॉक्टर सविता वाडई मॅडम, ज्या बदलून इथून चाललेल्या आहेत त्या डॉक्टर नागरे मॅडम, आणि सर्व उपस्थित माझे सहकारी बंधू आणि भगिनी। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदली, प्रमोशन अशा गोष्टी येतच असतात आणि तो एक भाग आहे, निसर्गाचा पण तो भाग आहे। निसर्ग जे आपण पाहतोय, निसर्ग एक मराठी कवी म्हणतो, शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे की विलवाने, वसंत येता पुन्हा हिवाळा, सहज त्यावर चढे। म्हणजे एका ऋतूनंतर दुसरा ऋतू येतो, हे निसर्गाचा नियम आहे। सांगण्याचं तात्पर्य की बेस तिथंच राहतो, फक्त विद्यार्थी बदलत जातात। ऑफिस तिथंच राहणार आहे, जे आपलं डिपार्टमेंटचं स्ट्रक्चर आहे तसंच राहणार आहे, आपल्याला पुढे मार्गाक्रमण बदल होत असते। प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे बदल होत असतात, ते आपल्याला सर्वांना स्वीकारायचं असते। आणि जे आपल्या नशिबाने आपल्या मागे जे कर्तृत्व आले आहे ते वेळोवेळी आपल्याला कर्तृत्व करायचं असते। मानवाचं जीवन एक तसंच आहे, आपले महाराज लोक सांगून गेलेले आहे की आपल्या हे जग चाललेलं आहे, हे प्रत्येकाला वेगळे वेगळे कामं देवानं सोपवलेले आहे। जे काम आपल्याला सोपवलेले आहे ते चांगल्या रीतीने आपण कसं प्रदर्शित करू, हा प्रत्येकाचा जीवनामध्ये उद्देश असला पाहिजे। आता सर्वांनी सांगितलं की गायकवाड मॅडम आज खूप छान दिसत आहेत, आणि त्यांनी लिपस्टिक लावलं म्हणजे छान दिसतात अशातला भाग नाही आहे। ते कसं आहे, उगवत्या सूर्याला जसं तेज दिसते तसे मावळत्या सूर्याची लालिमा सुद्धा बघण्यासारखी असते, संध्याकाळी सर्वांनी बघावं, नाही की नाही? मॅडम रिटायर होत आहेत, नाही की नाही? त्यांच्यापासून मी एक गोष्ट शिकलो। आता माझं तेवढं त्यांच्याशी काही संबंध नाही, परिचय नाही, परंतु त्या कुठेही भेटल्या, मीटिंगमध्ये भेटल्या, कुठल्याही प्रोग्राममध्ये भेटल्या, काय वडके साहेब कसं सुरू आहे, नाही की? छान 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 छान, हे त्यांचं एक म्हणजे मॅडमला आता कोणते छंद आहेत मला माहित नाही। प्रत्येकाला रिटायरमेंट नंतर एकतरी छंद असला पाहिजे, म्हणजे कसं आहे आपल्याला तो का जगावं, जीवनात कशासाठी जगावं याच्यासाठी तो एक छंद असलेला केव्हाही चांगला। कोणाला गायनाचा छंद असू शकते, कोणाला पेंटिंगचा असू शकते, कोणाला कुठलाही असू शकते, आणि ज्यांना कोणताही छंद नसेल त्यांना हा सर्वात चांगला छंद आहे, कोणाची तारीफ करणे। वा 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 वा, आहे का नाही? बढिया 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 बढिया, हे एक चांगलं गुण आहे, त्याला कुठलाही तारीफ, आहे का नाही? माणूस ह्याच्यामध्ये फ्रेश राहतो। आपल्या इथे आपल्या शरीरातून म्हणजे एक पॉझिटिव्ह, आहे का नाही, डोपामाइन जो म्हणतो आहे तो पॉझिटिव्ह सिक्रेट होतात याच्याने, आणि कोणाविषयी चांगलं वाटलं बोललो तरी मॅडम कुठेही दिसल्या की एक स्मित हास्य। आज आपण जर पाहिलं, स्मित हास्य लोकांमध्ये दिसत नाही। तुम्ही जर जागतिक गुगलमध्ये सर्च करा, आपल्या हॅपीनेस इंडेक्स जर पाहिलं तर आपल्या देशाचं 143 देशापैकी 116 आहे। हाच जर तुम्ही 2020 ला पाहिलं असतं तर तो 139 ला होतो। म्हणजे एवढं साऱ्या साधन सामग्री सर्व गोष्टी उपलब्ध असताना भारतातला माणूस हा नेहमी नर्वस का, किरकिरी आहे म्हणतात नाही का, किरकिऱ्या का, हा खरोखर विषय संशोधनाचा आहे। म्हणजे आपल्यापेक्षा पाकिस्तान चांगल्या कंडिशन मध्ये आहे, आपल्यापेक्षा बाकीचे देश सुद्धा चांगलेले आहेत, परंतु आपला देश असा लोक बिलकुल असे कामताला निरुत्साही, आहे की नाही? मगाशी साहेबांनी म्हटलं की कोणी आपण नमस्कार करत नाही। अमेरिकन किंवा इंग्लिश लोकांपासून शिकण्याला गेलं ते लोक बिनधास्त कोणाची प्रशंसा करतात, कोणी मिळालं तर हाय हॅलो, आहे की नाही? आता याचा अर्थ तुम्ही जाऊन गावात हाय हॅलो त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे। आपली संस्कृती कशी, आपल्याला त्यांची संस्कृती कशी आहे, गळ्याला गळणं, कुणाला तो गळवणं, आपली तशी आहे का? आपल्या पूर्वजांना माहित होतं की आपल्या देशातले लोक कोणत्या लायकीचे आहेत, तशीच जर संस्कृती असती तर आपण सकाळ घरीच नसतो गेलो, सांगण्याचं तात्पर्य आपल्या संस्कृतीमध्ये कसं आहे, त्यामुळे आपलं काय झालंय, लवकर जेवता तुम्ही, कोणाला शुगर, गरिबांची टेन्शन होते, आपण खुला टाईपच कधी जगत नाही।
मी तसं जगतो आपल्या याच्यात, मी नेहमी हसत राहतो. काय करते हसण्याचे परिणाम दुष्परिणाम वेगळे आहेत. मी नेहमी हसत राहतो, फ्रेश राहतो. आपलं कसं आहे, घरी गेलं की दवाखान्यातल्या गोष्टी, दवाखान्यात आलं घरच्या गोष्टी आपण कधी विसरत नाही. मग विश्राम सरांनी सांगितलं की जिथं जा तुम्ही तिथं विसरून जा, बहिरुप्यासारखे व्हा. तुम्हाला जर चांगलं लाईफ जगायचं आहे तर बहिरुप्यासारखे व्हा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या हिशोबाने ऍडजस्ट करता आलं पाहिजे. शेतकऱ्यांसोबत गेल्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे हे डॉक्टर सारखे नाही, हे तर आपलेच आहे, आपल्यासारखेच बोलतात. ऑफिसर आपल्या पत्नीची तारीफ केली पाहिजे, आपल्या लोकांची नातेवाईकांची तारीफ केली पाहिजे, त्यांच्यामध्ये सामील झालं पाहिजे, बिनधास्त कोणत्या कार्यक्रमामध्ये केलं पाहिजे, सर्व काही विसरून असं जीवन आपण जगलं पाहिजे. मॅडम पासून मी शिकलो आहे की मॅडम बिलकुल दिलखुलास असं कोणाची तारीफ करतात, नेहमी हसत राहतात, स्मित हास्य. लहान लोक कसं खूप हसत असतो, आपण जास्त हसत नाही. ह्या गोष्टी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मॅडम पासून आहेत. मॅडमला चांगलं उदंड निरोगी आयुष्य भेटो अशी मी आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. दुसऱ्या मॅडम नागरे मॅडम, त्यांचाही तेवढा माझा काही परिचय नाही, परंतु त्या एकदा माझ्यासोबत ट्रेनिंगला होत्या पुण्याला, आहे की नाही, तेवढंच काय परिचय होतो. इथं त्यांनी चांगलं काम केलं. आणि वाढे मॅडम म्हणजे मॅडम जेव्हा इंटर्नशिपला, मला वाटतं इंटर्नशिपला होत्या, लाखणीला होत्या, मी लाखणीमधून जस्ट 12वी झालो होतो. तर तिथे ह्या इंटर्नशिपला आल्या, माझ्या मुलांचे 4-5 पोरं पाहायला गेले की ढोर डॉक्टर मॅडम आल्या, तू ऍडमिशन घेतलं तर मी जाऊन पा मॅडमला पाहायला गेलो. त्या 20-25च्या गर्दीमध्ये मी पण होतो. कारण व्हेटरनरी डॉक्टर मॅडम तेव्हा आमच्या भंडारा जिल्ह्यात तर मला वाटतं कोणीच नव्हतं, आहे की हॉस्पिटल ऐकत होतो. मग मॅडमशी तेव्हा माझा पहिला परिचय झाला. मग आम्ही सांगितलं मॅडम मी पण व्हेटरनरीला ऍडमिशन घेतलेलं आहे. मग मॅडमला घरी बोलावलं होतं, एकदा आल्या होत्या मॅडम, आणि असं तेव्हा तर मॅडम सोबत आमचा परिचय आला की पण मॅडमचा स्वभाव खूप चांगला आहे की नाही. मॅडम पुण्याकडे नोकरीला होत्या, भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांनी बराच काळ हे घालवला. आता गाडगे साहेबांचा कामाचा विषय सर्वांना माहितीच आहे, स्ट्रिक्ट, आम्हालाही माहिती आहे, ते चांगले वर्कर होते, LDO असतात आणि आताही चांगलं काम करत आहेत. कुठंतरी डिसिप्लिन असली पाहिजे. मित्रांनो, आपण नेहमी चर्चा करत असतो की ऑनलाईन आहे, हे आहे. मी जेव्हापासून नोकरीला लागलो तेव्हापासून प्रत्येक वेळेस असं कुठलंही वर्ष झालं नाही की आपण कधी समाधानी राहिलो, कधीच नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही भानगड येते. एक मुलगा होता, त्याला वाटलं की आपण साला काहीतरी जीवनामध्ये करावं. एका साधू महाराजाकडे गेला. साधू महाराज बोले मैं कुछ तो भी करना चाहता हूँ. साधू महाराज बोले क्या करना चाहता है? मैं ताजमहल बनाना चाहता हूँ. साधू महाराज प्रसन्न झाले. ये लोग बोले तेरे को 1 लाख रुपये दिया मैंने, तुम जाके ताजमहल बना लो. 1 लाख रुपये भेटले त्याने. मग त्याला वाटलं कि ये 1 लाख से तो कुछ होगा नहीं, जमीन चाहिए ताजमहल बनाने के लिए. पुन्हा गेलो. साधू महाराज मेरे को जमीन भी चाहिए बोले. साधू महाराजांनी जमीन पण दिलं, पैसे पण दिले. अजून याला टेन्शन की याला अपने ताजमहल बना नहीं सकता. फिर ये गया. साधु जी बोले मैं तो, मेरे को जमीन भी मिली, मेरे को पैसे भी मिले, लेकिन मैं ताजमहल कैसे बनाऊं बोले, क्योंकि मेरे पास मुमताज नहीं है बोले. साधु महाराज परत प्रसन्न झाले, उसको मुमताज भी दे दिए. अजून हम परेशान. साहब बोले, साधु महाराज बोले मेरे को पैसे भी मिले, जमीन भी मिली, मुमताज भी मिली, लेकिन वो बोले मेरी से शादी नहीं करना चाहती. बोले ठीक है तथास्तु. साधू महाराजांनी तथास्तु म्हटलं. साधू महाराज प्रसन्न झाले, त्याला मुमताज भेटली, लग्न झालं. परत हा गेला. साधू महाराज मेरे को जमीन मिली, पैसे मिले, मुमताज भी मिली, उससे शादी भी हो गई, लेकिन वो मेरे से नहीं करती बोले. तो अशा भानगडी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्या लाईफ मध्ये अशा खूप साऱ्या कधीच आपण पूर्ण होऊ शकत नाही. ऑनलाईन येणार, अजून काही भानगड येणार, आपल्याला ते करावं लागणार आहे. पण माझं एकच सांगणं आहे, तुम्ही काही करा, ते ऑनलाईन करा, काही करा, करू नका. परंतु जो आपलं महत्वाचं काम आहे, माझ्या लाईफ मध्ये मी ठरवलं आहे, साहेबांनी शिव्या दिलं तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांनी आपल्याला काही म्हणता येत नाही. त्यामुळे माझ्या कार्यकाळामध्ये मला शेतकऱ्यांनी असं म्हटलं की डॉक्टरनी सेवा दिली नाही, असं मी कधीच केलं नाही. प्रामाणिकपणे आपल्या शेतकऱ्यांना जशी आपल्याला देवाने हे दिलं आहे त्या हिशोब त्याच्यामध्ये सुधारणा करून अजून काही तांत्रिक आपल्या ज्या शिक्षण घेतलेलं आहे त्याचं शेतकऱ्यांच्या हितासाठी, पशुधनाच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण काम केलं पाहिजे.
आपल्याला समजा नसेल जमत ऑनलाईनचं काम, आपण दुसऱ्याकडून करून घेतलं पाहिजे. परंतु जो आपला मेन कर्तव्य आहे का शेतकऱ्यांना सेवा देणं, त्याच्याशी कधीही तडजोड कोणी करू नका. कदाचित तुम्हाला तुमचे अधिकारी माफ करतील, पण वरचा ईश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. आपलं जे काम आहे मुक्या जनावरांची सेवा करणं, ते प्रत्येकाने आयुष्यात केलंच पाहिजे आणि हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आपल्या डिपार्टमेंटविषयी आपण खूप बोलत असतो, परंतु आपला डिपार्टमेंट बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये पहा. माझं तर मी खूप मोठ्या दुसऱ्या डिपार्टमेंटला माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी आवडीनं हा डिपार्टमेंट जॉईन केलं आणि जेव्हापासून लागलो तेव्हापासून अति उत्साह म्हणा किंवा काही म्हणा, मी खूप चांगलं काम करतो असं मला समाधान वाटते. मगाशी मेश्राम सरांनी सांगितलं, अश्विन कुमार मेश्राम सरांनी सांगितलं की तळोदीला माझी सर्वात पहिली नोकरी 11 वर्ष एकाच गावात काढली. 2दा माझी बदली झाली. 2दाही लोकांनी बदली सांगणार असताना त्यांच्या मागे लागून लोकांनी बदली थांबवली आहे की नाही, पण मला जाऊ दिलं. मी 11 वर्ष त्या गावामध्ये काढलं आणि खूप चांगलं काम केलं, म्हणजे वाईल्ड लाईफ मध्ये असो कशामध्ये असो. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण या विभागाला आपण अतिउच्च नेण्यासाठी जे हिंदी कवी म्हणतो, इश्क एक तरफा नहीं मगरूर हो जाऊंगी मैं, राम तुम होंगे क्षमा तो काखूर हो जाऊंगी मैं तुम्हें चाहूं तो चाहूं तूने मुझको चाहना, तूने अगर चाहा मुझे मशहूर हो जाऊंगी मैं तुम्हें देखूं तो देखूं तू न मुझको देखना, तूने अगर देखा मुझे मगरूर हो जाऊंगी मैं अगर मांगू कुछ न देना तुम मुझे, वरना मैं प्रेमी नहीं मजदूर हो जाऊंगी मैं. हमें आपल्याला आपल्या विभागासाठी आपल्याला मजदूर व्हायचं नाही. हा विभाग आहे, आपल्याला पगार मिळते, आपल्याला सर्व ऐश्वर या विभागातून आपल्याला मिळते. याच्यावरती आपल्याला काय मिळालं त्यापेक्षा आपण या विभागाला काय देऊ शकतो, आपण आपल्या विभागाचे प्रेमी बनावं, आपल्या विभागाला पुढं न्यावं, यासाठी आपण सर्व पशुवैद्यक म्हणून आपण प्रयत्न करूया. आपला हा डिपार्टमेंट आपल्यासाठी म्हणजे आपला कामगाराला जीव की आत्मा असला पाहिजे. या डिपार्टमेंटमध्ये काय करता येईल, कसं करता येईल, चांगलं कसं करता येईल, याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. मग तुम्ही महावेडच्या माध्यमातून झटा, आपल्या डिपार्टमेंटमध्ये झटा, पुष्कळ साऱ्या गोष्टी आपल्याला करता येते. परंतु जे काम करायचं आहे ते नवीन पोरांना सांगू इच्छितो ते तनमन धनाने करा. विभाग खूप चांगला आहे, आपल्या इथून चांगले पुण्याचे कर्म घडत आहेत आपल्या हातून. म्हणजे एवढं चांगलं काम करण्याचं आपल्याला असे अवभाग्य कधी मिळत नाही. लोक तळपतात आहे की नाही. बरेचसे इंजिनियर तुम्ही जर पाहिले IT क्षेत्रात नोकरी सोडून तिथं गाई म्हशी घेत असतात, शेळ्या किंवा शेती करतात. हे आपल्याला नशिबाने आपल्याला भेटलेलं आहे. तर हे आपण हे घ्या आणि समाजामध्ये कुठल्याही वापर म्हणजे करत असताना की आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्या काहीतरी आहे अशी प्रत्येकाने स्वतःची स्वतंत्र जाणीव करून द्या. दुसरा हिंदी कवी म्हणतो, हर हाल खुशहाल रहना कोई हमसे सीख ले, हर हाल खुशहाल रहना कोई हमसे सीख ले, झंझटों से भाग जाना चाहे जिससे सीख लो, पर झंझटों में रह के मरमर के बचना कोई हमसे सीख ले. जीते ही जी बचाने के लिए हर समय तो डॉक्टर है, पर हर समय मरमर के बचना कोई हमसे सीख ले. वेटरनरी डॉक्टर पासून शिकण्याला आहे आपल्याकडे आहे की नाही. आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात, वेटरनरी फील्ड एवढी काही सोपी नसते आहे की नाही. आपल्याला समाज मध्ये तोंड द्यायचं असते, जनावरांची सेवा पण करायची असते, अधिकारी लोकांचंही पाहायला असते आणि नेहमी आपण फॅमिलीमध्ये आपण नेहमी बदनाम असतो की यांना वेळच भेटत नाही, त्यांना वेळच भेटत नाही, यांचे कामच असतात आहे की नाही. परंतु आपल्याला हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या मुलांकडे लक्ष देणे हे खूप गरज आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांकडे फॅमिलीकडे लक्ष द्यावं की आपली पुढची पिढी ही कशी चांगली होईल, पुढची पिढी कसं होईल याकरता लक्ष द्यावं. आपण वेळ काढावा मुलांसाठी सोबत, मुलांकरता आपण वेळ काढून त्यांच्या सोबत खेळावं, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं. यासोबतच आपल्या विभागाची चांगली सेवा करावी असो आपण मला बोलण्याची संधी दिली आणि माझा मान केला, सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे आपलं सर्वांचं मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.